एक तिखट आणि लांब जीभ आहे. सगळ्यांना घालून पाडून बोलण्यामध्ये हिचा हात कोणीच धरणार नाही. प्रत्येकाला टोचून टोचून बोलत असते. पण हिला माहित नाहीये की प्रत्येक दिवस हा तिचा नाहीये. माझाही एक दिवस येईल. मी माझ्या नशिबाच्या सारीपाटावर असं हवं ते दान टाकेन ना की ह्या मनोरमा नावाच्या सोंगटीला मी मारेन. 6 आले तर हिला शिक्षा होणार. 6 विनू 6 पडले. म्हणजे आज महामायेला शिक्षा होणार. आणि जर का मी आज खेळलो तर माझी कमाई सुद्धा जास्त होणार. चला गजा शेठ, जुगाराच्या अड्ड्यावर जाऊया सोंगट्या खेळायला. ऐकलंस ना, रमाई चिडलीये खूप. भरा भरा पाणी भर. अजून अर्धा हौद पण नाही भरलाय. आटप पटापटा चल. भारी हळूबाई आहेस तू. अगं किती वेळ. आटप पटापट. सरळ बघ. इकडे तिकडे रमत गमत बघत चालू नकोस. चल बराबर. एकदा पाय पडू दे सखूच्या सालीवर. चांगली दणकन उताणी जमिनीवर पडेल. दिगुदादा सखू बहिणीनं सगळं किती त्रास देतात बघणार आहे. ती यमुना ताई तर सतत रागराग करत असते. आणि आता पण हौदात पाणी भरताना मुद्दाम त्रास देते. मला तर वाटतंय वहिनी चक्कर येऊन पडतील रे. दादा चल ना रे. विठू नाम घेणं हे चुकलंय खरं सखूचं. पण त्यासाठी इतकी कठोर शिक्षा का? मायेनं समज दिली असती तर सखूने ऐकलं असतं. सखूला मदत करावीशी वाटते पण रमाईला ते आवडत नाही. आणि त्यावरून असा गोंधळ होतो की तो मला आवडत नाही. वा 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 वा. हा मूर्ख विनू छान लावतोय हो. आग म्हणतो मी. ठीक आहे, मी बघतो काय चालू आहे. आणि विनू तू येऊ नकोस. आतमध्येच थांब. उगीच तुला बोलणी बसायला नको. आता डाव रंगायला हवा म्हणतो मी. काय करावं. मालकीनबाईंना आपण लावावी का आग म्हणतो मी. अय्यो आता खरी आग तर रामू शेठ लावणार. दिगू शेठ अय्यो कुठे गेले हो म्हणतो मी. दिगू शेठ. मुनिमजी अहो दिगूला इथे कुठे शोधताय. नाही म्हणजे पेढीवर नाहीये का तो. अय्यो ते मालक नाहीयेत हो पेढीवर. ते हिशोबात जरा गोंधळ वाटला म्हणून म्हटलं जरा दाखवून घ्यावं म्हणून शोधतोय हो. पेढीवर नाही मग गेला कुठे. बघतो मी. बहुतेक परसदारी गेले असतील मालक. परसदारी. हा म्हणजे ते हौद काहीतरी पुटपुटत होते हो.
ते हौद साफ करायला माणसं बोलवलीत का हो? मी बघून येतो. नाही थांबा, तुम्ही पेढीवर थांबा, मी दिगूला पाठवते. पेढीवर काय काम आहे हो? खरा खेळ तर परसदारी आहे. लपून मागे जायला हवं. खरी मांस तर तिथे. बरोबर प्यादी सरकवलीये. तो खेळ असाच होऊ द्यायचा, नजरेआड म्हणतो मी. दिगू, हिचं काम तू करतोयस? हिची शिक्षा तू भोगतोयस?